श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, देशात नुकताच 16वा भारतीय अवयवदान दिन साजरा झाला. अवयवदान हे मृत्यूनंतरही अनेकांना नवजीवन देणारं मानवतेचं सर्वोच्च उदाहरण असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. अवयवदानाबाबतची जनजागृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी जुगजुग जिओ या वर्षभराच्या अभियानालाही सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अवयवदानाचं महत्त्व आणि त्याबाबतचे गैरसमज जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमधून. श्रोते हो, अवयवदान म्हणजे नेमकं काय? तसंच जिवंत व्यक्ती आणि ब्रेन डेड व्यक्तीकडून होणारं अवयवदान यातला फरक काय? आणि प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांचं जीवनमान याबद्दल जाणून घेऊया पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर निनाद देशमुख यांच्याकडून. अवयवदान म्हणजे एका व्यक्तीच्या शरीरातील निरोगी अवयव काढून ते दुसऱ्या गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया. यामुळे त्या रुग्णाला एक नवीन आयुष्य मिळते. यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ब्रेन डेड व्यक्तीकडून होणारे अवयवदान. जेव्हा एखाद्या दुर्घटनेत व्यक्तीचा मेंदू कायमचा मृत होतो किंवा ब्रेन डेड होतो, तेव्हा ती व्यक्ती हृदय, 2 मूत्रपिंडे, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडे, डोळे आणि त्वचा दान करू शकतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे 8 जणांना नवीन जीवन मिळू शकते. विचार करा, एका जाणाऱ्या जीवाने 8 नवीन जीवांना संजीवनी देण्यापेक्षा मोठे पुण्य या जगात कोणते असू शकते? दुसरा प्रकार म्हणजे जिवंत व्यक्तीकडून होणारे अवयवदान किंवा लिव्हिंग डोनेशन असं म्हणतो. यामध्ये कुटुंबातील एक निरोगी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला एखादा अवयव किंवा अवयवाचा काही भाग दान करू शकतात. म्हणजे एक किडनी दान करता येते किंवा लिव्हरचा काही भाग दान करता येतो. कारण यकृत किंवा लिव्हरमध्ये रिजनरेशन होण्याची क्षमता असते. मेंदू निधन किंवा ब्रेन डेथ झाल्यानंतर अवयवदान करायला वयाची काही मर्यादा नसते. आता रुग्णांना काही आधीचे आजार असतील, जसे की डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इतर काही आजार असतील, तर तेही रुग्ण अवयवदान करू शकतात. त्या रुग्णांवरती काही चाचण्या केल्या जातात आणि त्या चाचण्यांचे रिझल्ट्स पाहून ते अवयव योग्यरित्या त्यांचं प्रत्यारोपण केलं जातं. थोडक्यात म्हणजे सगळे नागरिक अवयवदान करू शकतात. आता मेडिकल टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्सेसमुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचं यशाचं प्रमाण खूप हाय आहे. म्हणजे अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर हे रुग्ण एक नवीन आणि एक नॉर्मल जीवन जगू शकतात. दैनंदिन जीवनातल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज हे रुग्ण करू शकतात. त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ प्रत्यारोपणाच्या आधी आणि प्रत्यारोपणाच्या नंतर ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. थोडक्यात ते कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात. ब्रेन डेथ या संकल्पनेबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मृत होण्याची प्रक्रिया ही कशी निश्चित केली जाते आणि त्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया कशी पार पडते याबद्दल डॉक्टर निनाद देशमुख यांनी सांगितलं. हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजात ब्रेन डेथ आणि कोमा या दोन्ही गोष्टींमध्ये काही गैरसमजुती आहेत. कोमामध्ये गेलेली व्यक्ती ट्रीटमेंट नंतर शुद्धीवर येऊ शकते, पण ब्रेन डेथ कुठल्या दुर्घटनेमुळे किंवा काही मेंदूच्या विकारांमुळे झाल्यानंतर मेंदूच्या पेशी कायमस्वरूपी निकामी होतात. अशा स्थितीत व्यक्तीचे हृदय आर्टिफिशियल सपोर्ट वरती धडधडत असते, पण ती व्यक्ती ब्रेन डेथ टेस्टिंग केल्यानंतर वैद्यकीय दृष्ट्या मृत मानली जाते. ब्रेन डेथ निश्चित करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कठोर असते. ही चाचणी करण्यासाठी 4 तज्ज्ञ डॉक्टरांची कमिटी असते आणि ती एकदा नाही तर 6 तासांच्या अंतराने 2दा केली जाते. या दोन्ही चाचण्यांमध्ये रुग्ण मेंदूमृत किंवा ब्रेन डेड असल्याचे सिद्ध झाल्यावरच नातेवाईकांना याची कल्पना दिली जाते. ब्रेन डेथ झाल्यानंतर नातेवाईकांना
अवयवदानाचे आवाहन केले जाते आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर अवयवदानाची शस्त्रक्रिया केली जाते आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केले जातात जेणेकरून रुग्णांना नवीन आयुष्य मिळते. श्रोते हो, अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची मोठी संख्या आणि अवयवदानाचं वैद्यकीय आणि सामाजिक महत्त्व याविषयी डॉक्टर निनाद देशमुख म्हणाले. आज भारतामध्ये हजारो रुग्ण एंड स्टेज ऑर्गन फेल्युअरमुळे ग्रस्त आहेत आणि दुर्दैवाने ही संख्या वाढतच आहे. मागणी आणि उपलब्ध अवयव यांच्यात प्रचंड तफावत आहे. वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे दररोज 15 ते 20 रुग्ण मृत्युमुखी पडतात. म्हणूनच अवयवदान ही काळाची गरज आहे. भारतामध्ये ऑर्गन डोनेशन रेट हा फक्त 0.6 10 लाख पॉप्युलेशनमध्ये आहे. पाश्चात्य देशांमध्ये हीच संख्या 40 ते 50 आहे. अवयव प्रत्यारोपण केल्यानंतर किंवा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्ण एक कम्प्लिटली नॉर्मल आयुष्य जगू शकतात. असे म्हणा की त्यांना एक नवीन जीवनच मिळतं. म्हणूनच माझे सर्वांना आवाहन आहे की अवयवदानाबद्दल सकारात्मक विचार करा आणि याविषयी आपल्या कुटुंबाशी मोकळेपणाने संवाद साधा. श्रोते हो, देशात आणि राज्यात अनेक सामाजिक संस्था अवयवदान जनजागृती करत आहेत. अशा संस्थांकडून अवयवदान क्षेत्रात नेमकं काय काम केलं जातं याविषयी जाणून घेऊया मुंबईतल्या दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्याकडून. अवयवदान प्रत्येकाचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यूनंतर त्या देहाची राख किंवा माती करणं एवढंच आपल्याला माहिती आहे. परंतु त्या देहाचं आपण सोनं करू शकतो याची कल्पना आम्हाला नाही. वैज्ञानिक प्रगती झाली आणि त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मृत व्यक्तीच्या शरीरातले अवयव किंवा जिवंत व्यक्तीच्या सुद्धा शरीरातले अवयव आपण दुसऱ्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करून त्याचा जीव आपण वाचवू शकतो याची कल्पना बऱ्याच लोकांना नाही. आणि अवयवदानाने हे सगळं शक्य झालेलं आहे. मृत्यू 2 प्रकारचा असतो, एक नैसर्गिक मृत्यू आणि दुसरा हा ब्रेन डेथ मृत्यू. ब्रेन डेथ ही संकल्पना ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट 1994 भारतामध्ये जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून तो प्रचलित झाला आणि तेव्हापासून अवयवदानाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्यामुळे अवयवदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. परंतु नैसर्गिक मृत्यू झाला की हे सर्व अवयव बंद पडतात. मग त्यावेळेस आपण टिश्यू डोनेशन करू शकतो आणि नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आपण नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान त्यामध्ये अनेक टिश्यूज आहेत. म्हणजे इयर ड्रम्स आहेत, हार्ट वॉल्व्स आहेत, आपल्या हाडाचे जॉईंट्स आहेत, बोन्स आहेत, टेंडन्स आहेत, अशा अनेक प्रकारचे अवयव आपण दान करून दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो. आणि त्यासाठी अशा समाजसेवी संस्थांची आवश्यकता का आहे की लोकांना याची माहिती पुरवण्यासाठी सरकारकडून प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करण्यापेक्षा नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि म्हणून अशा समाजसेवी संस्थांनी पुढे येऊन हे काम करावं म्हणून आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेची स्थापना केली. अवयवदानाबाबत समाजात गैरसमज किंवा भीती असेलच तर ती दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले जातात याबद्दल सांगतायत पुरुषोत्तम पवार. गैरसमज अवयवदानाबद्दलच आहेत असं नाही. प्रत्येक गोष्टीबाबत समाजामध्ये गैरसमज करणारी मंडळी आहेत. आपल्याला एखाद्या गोष्टीवर अभ्यास करून त्यातलं सत्य काय हे जाणून घ्यायचं नसतं, परंतु त्याबद्दल प्रश्न उगाचच उपस्थित करणं ही काही लोकांची टेंडन्सी असते. आपण म्हणतो की अवयवदान लोकांना माहिती नाही, परंतु आम्ही गेली 17 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि माझा अनुभव असा आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. लोकांना पुढे येऊन दान करायचं आहे आणि त्यांना ते दान करण्यासाठी मी काय करावं हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून आम्ही त्यांना अवयवदान करू इच्छिणाऱ्या लोकांनी काय करावं हे सांगत असतो. त्यांचे गैरसमज इतके चुकीचे असतात. म्हणजे ज्यांना द्यायचं नाही ते प्रश्न इतके विचारतात, ज्यांना कोणाला धर्माची आड घ्यायची आहे, कोणाला कशाची आड घ्यायची आहे, कुठलीही आड घेऊन लोक असे अनेक प्रश्न, शंका नुसत्या उपस्थित राहतात आणि शंका तेच लोक विचारतात ज्यांना कुठलीही गोष्ट द्यायची इच्छा नाही, समाजासाठी काही करायची इच्छा नाही. फक्त आपण काहीतरी आहोत आणि फक्त आपला झेंडा उंच करायचा किंवा मला फार समजतं हे दाखवायचं आहे. परंतु ज्यांना द्यायचं आहे ती मंडळी मात्र स्वतःहून याचा अभ्यास करून याचं महत्त्व जाणून घेतात, त्याची किती आवश्यकता आहे हे समजतात आणि आम्हाला विनंती करून सर आम्हाला प्लीज आता त्याच्यासाठी आम्हाला मदत करा आणि असे म्हणून आम्हाला आग्रह करत असतात. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीला अवयवदानाचा संकल्प करायचा असेल, नेमकी प्रक्रिया काय?
याबद्दल ऐकूया पुरुषोत्तम पवार यांच्याकडून. संकल्प मला द्यायचा आहे याचा निर्धार करणं हेच त्या दानाचं सगळ्यात पहिलं गमक आहे. मला द्यायचं आहे याची तीव्र इच्छा तेथे मार्ग, त्याच्यासाठी सर्व मिळतं. मग मला कुठला फोन नंबर आहे, कोणाला संपर्क करायचा आहे हे शोधत बसावं लागत नाही. मला जर द्यायचं असेल तर त्यासाठी मी सर्व मार्ग शोधतो आणि त्या आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतो किंवा संबंधित हॉस्पिटल्सपर्यंत जाऊन त्यांची आम्ही मदत घेतो. एखाद्याला जर दान करायचं असेल, म्हणजे आजपर्यंत कोणीही स्वतःचे नेत्रदान केले नाही, कारण जिवंतपणी नेत्रदान करता येत नाही. काही मंडळी आमच्याकडे येतात, सर माझं जीवन संपूर्ण जगून झालंय, मला एक डोळा दान करायचा आहे. परंतु जिवंतपणी एक डोळा सुद्धा दान करता येत नाही आणि दोन्ही डोळे सुद्धा दान करता येत नाही. मग मृत्यूनंतर जर दान करायचं आहे तर तो व्यक्ती त्या ठिकाणी नसतो. त्यांनी तो संकल्प करायला हवा. तो संकल्प त्यांनी केलेला असला तरी त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर देहाचा ताबा हा त्याच्या नातेवाईकांकडे जातो आणि नातेवाईकांचा निर्णय हा सर्वस्वी मान्य होतो. मी संकल्पपत्र भरलेलं आहे आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा नाही तरी सुद्धा देहदान होणार नाही. मी संकल्पपत्र भरलेलं नाही आणि माझ्या नातेवाईकांची इच्छा आहे तरी सुद्धा देहदान होईल. समाजातील प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प करण्याबाबत पुरुषोत्तम पवार यांनी आवाहन केलं. दान का करावं? मी कोणाला तरी जिवंतपणी कामाला येतो. मी अनेक सेवाभावी उपक्रम राबवतो आणि लोकांना उपयोगी पडतो. मृत्यूनंतर मी काही कामाचा नाही असं नाही, तर मृत्यूनंतर सुद्धा मी काही अत्यंत अधिक कामाचा आहे. मी जिवंतपणी जर कोणाचा जीव वाचवू शकलो नाही तर मृत्यूनंतर सुद्धा अनेक लोकांचे जीव मी वाचवू शकेन आणि मृत्यूनंतर सुद्धा मी कामाला येऊ शकेन. ही ज्याची भावना आहे त्या प्रत्येकाने देहदान करायला हवं. बघा, मी आज तंदुरुस्त आहे याच्याबद्दल मी देवाला किंवा परमेश्वराला ज्याला धन्यवाद द्यायचे त्याला मी धन्यवाद देत नाही. परंतु दुर्दैवाने जर माझा एखादा अवयव निकामी झाला आणि माझा जर जीव जाण्याची परिस्थिती आली तर मी शोधायला धावतो इकडे तिकडे की अरे कोणीतरी देणारं आहे का. मागणारे शेकडो आहेत, हजारो आहेत, लाखो आहेत, परंतु देणारे बोटावर मोजण्या इतके आहेत. आपल्या आईच्या निधनानंतर अत्यंत दुःखद प्रसंगातही कुटुंबानं अवयवदानाचा निर्णय घेतला. सुजाता वर्तक यांनी आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत त्यांची कन्या सौ किमया लिकीन पाटील वर्तक यांची प्रतिक्रिया अतिशय प्रेरणादायी आहे. माझ्या आईने तिचेही अवयव दान करायची संधी मिळाली तर आमच्या कुटुंबाने खंबीरपणे निर्णय घ्यावा असे सांगितले होते. जन्मास आलेल्या प्रत्येक जीवास मृत्यू हा अटळ आहे, पण आपला मृत्यू आपण वाया का घालवावा? जर आपण मृत्यूनंतर काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर ते सर्वात मोठे श्रेष्ठ दान आहे, असा विचार माझ्या आईचा होता. आज जरी माझी आई शरीराने आमच्यात नसली तरी अवयवरूपी अवस्थेमध्ये ती 4 व्यक्तींच्या शरीरामध्ये आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे. तसेच ती आमच्या आसपास असल्याचा आभास आम्हास कायम स्फूर्तिदायीच ठरतो. मरावे परी अवयवरूपी जगावे आणि कोणाच्या तरी उपयोगी यावे या निस्वार्थ भावनेने जर आपण विचार केला आणि कृती केली तर एरवी मातीमोल ठरणारे आपले शरीर आजच्या जगात अनेक जीवांना जीवनदान देऊ शकते, असे सर्वांनाच वाटणे गरजेचे आहे. श्रोतेहो, ऑर्गन प्लेज म्हणजेच अवयवदान प्रतिज्ञा आपण भारत सरकारच्या NOTT.MOHFW.gov.in वर नोंदणी करून घेऊ शकता. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन श्रद्धा वझे.